अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील अवैध कत्तलखाने त्वरित भुईसपाट करा अशी मागणी शहरातील बजरंग दलाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राज्यमाता घोषित केले। गोवंश हत्याबंदी कायदा असतानाही काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करतायत। गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून नगर जिल्ह्यातील झेंडीगेट, ममतापूर, श्रीरामपूर आदींसह विविध ठिकाणच्या अवैध कत्तलखान्यांवर छापा टाकून हजारो गोवंश वाचवण्यात आलाय। 50,000 किलो गोमांस जप्त करण्यात आलाय। आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील अवैध कत्तलखाने नष्ट करण्याची कुठलीच कारवाई झाली नाहीये। तरी तातडीने कत्तलखाने भुईसपाट करावी। हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे हिंदू समाज प्रचंड क्रोधित झालाय। तरी कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। निवेदनासोबत पुरावे देखील सादर करत असून पुढील कारवाई तातडीने करावी अशी मागणी बजरंग दलाच्या वतीनं गोरक्षक प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत ऋषिकेश भागवत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून केली। तर यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक विपुल शेटिया यांच्यासह गोरक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पोलीस प्रशासन आणि आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यातून गेल्या आठवड्यात गुन्हे अन्वेषण पथकाकडून अवैध कत्तलखान्यांवर छापा टाकून हजारो गोवंश वाचवल्याबद्दल बजरंग दलाच्या वतीने यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि आमदार संग्राम जगताप आदींचा गोमातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। अहिल्यानगर जिल्हा हा गोहत्या मुक्त झाला पाहिजे, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी। गाय ही हिंदू धर्माची गोमाता आहे। गायींना वाचविण्यासाठी आमचं सहकार्य राहील असं आमदार संग्राम जगताप म्हणाले। तर अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाच्या वतीनं अवैध कत्तलखान्यांवर मोठी कारवाई केली जात असून गुन्हे दाखल केलेत। गोहत्या करणाऱ्यांना तडीपार केलं जाईल। गोरक्षकांनी देखील कायद्याचं पालन करावं, जेणेकरून अनुचित घटना घडणार नाही। कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करीत असताना एखादा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा। आम्ही नेहमीच कठोर कारवाई करीत आहोत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी दिली। भागवत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज पोलीस प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्याचं पोलीस प्रशासन यांचं अभिनंदनाचं पत्र त्यांचं अभिनंदन करण्याकरता या ठिकाणी सर्व बजरंग दलचे प्रमुख मान्यवर मंडळी आज आले होते आणि याच्या बाबतीबरोबर अभिनंदनाबरोबर अनेक वेगवेगळ्या मागण्या की गोरक्षकांना खरं तर एक मोठं संरक्षण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे। जे खोटे गुन्हे या गोरक्षकांवरती दाखल होतात त्याच्या बाबतीमध्ये देखील भूमिका ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्यासमोर मांडण्यात आली आणि त्याचबरोबरीनं आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं आत्ता आपण पाहतो की मागच्या 8-15 दिवसामध्ये जे पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावरची कारवाई केली, ज्या गोमातेचं अनेक गोमातांची सुटका या पोलीस प्रशासनाने देखील आता काही काळामध्ये केली आहे। तर तशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अहिल्यानगर शहरच नाही तर जिल्हा या गोहत्यापासून खरं तर मुक्त करण्याचा एक प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीने राहणार आहे आणि फक्त प्रयत्नच नाही, येणाऱ्या काळामध्ये आम्ही संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा असा सरकारी निर्णय घेतलेला आहे की आपल्या गोमातेला जसं एक राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे तर त्या दर्जाप्रमाणे काम करण्याचा करता आम्ही आमच्या प्रत्येकजण इथं आमच्या सर्वांची प्राणाची आहुती जरी द्यावा लागली तर त्यामध्ये मागं पुढे बघणार नाही, पण गोमातेचं रक्षण हाच फक्त प्रयत्न आमचा राहणार आहे आणि नगर शहराबरोबर आपला जिल्हा हा कत्तलखान्यापासून आपण मुक्त करण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत। जय रामचंद्र की जय, पुत्र हनुमान की जय, गो माता की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मी ऋषिकेश नंदकुमार भागवत, बजरंग दल गोरक्षा प्रमुख पश्चिम महाराष्ट्र प्रांत। अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून LCB पथकाकडून अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले सर्व अवैध कत्तलखान्यावर धडाकेबाज कारवाई करण्यात आली होती आणि त्या कारवाईबद्दल समस्त गोरक्षकांच्या वतीने बजरंग दलच्या वतीने आज संग्राम भैयासोबत
आम्ही SP सरांचं अभिनंदन करण्यासाठी इथे उपस्थित झालो आणि आमची संग्राम भाई मार्फत अशी विनंती आहे की अहिल्यानगरमध्ये जेवढे काही अवैध कत्तलखाने आहेत ते त्वरित भुईसपाट करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि आमच्या सर्व गोरक्षकांना सहकार्य करावे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24.